सो ही मस्त ब्राउनी आणि ही खमंग अशी कुकीज. हा जो ब्रँड आहे किंवा हे जे कुकीज आणि केक्स कपकेक्स मिळणारा हा जो ब्रँड आहे हा ठाण्यातला ब्रँड आहे. येस, आज मी आली आहे ठाण्यात आणि ठाण्यात आली आहे होम बेकर असलेल्या शार्दूल फाटककडे. शार्दूलचं डेलिओ नावाचा ब्रँड आहे आणि त्या अंतर्गत तो असे मस्त मस्त कुकीज, केक्स, कपकेक्स तयार करतो. सो त्याच्याकडे काय काय व्हरायटी आहे हे पाहूया, पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. माझ्यासोबत आहे शार्दूल फाटक. शार्दूल, वेलकम टू 3 Cheers चॅनल. आणि आज मी चक्क पुणे सोडून ठाण्यात आले कारण तू मला जेव्हा ही कुकीज पाठवली होतीस तर इतकी छान चविष्ट होती ती की राहवलं नाही. मुंबईत येण्याच्या निमित्ताने ठाण्यात येऊन आपण डेलिओ ब्रँडचा व्हिडिओ करतोय. येस, सो काय काय आहे तुझी व्हरायटी आणि डेलिओची सुरुवात कशी झाली? तर शाळेत असताना लहान जेव्हा होतो मी तेव्हा आई केक्स करायची. त्याच्यातनं वेगवेगळ्या प्रकारचे केक करायची मला पण आवड निर्माण झाली. मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी करायला लागलो केक्स. ओके. घरात ओव्हन असल्यामुळे तसा प्रश्न नव्हता की कसा करायचा किंवा काय करता येईल वगैरे. मग वेगवेगळे रेसिपीज व्हिडिओज बघायला सुरुवात केली. त्यातनं आवड निर्माण झाली अजून आणि मग केक्स करायला सुरुवात केली. आणि रिसेंटली मी माझ्या मित्राला काही कुकीज करून दिले होता खाण्यासाठी म्हणून. तर तो म्हणाला इतक्या छान आहेत तर तू सुरू का करत नाही तुझं स्वतःचं असं. मग आम्ही त्याच्यावरती डेलिओ जे नाव ब्रँड आम्ही जो डिसाईड केला त्याच्यावरती बरंच ब्रेनस्टॉर्मिंग केलं की कसं नाव ठेवता येईल, कशा प्रकारे ठेवता येईल, काय त्याचा लोगो असला पाहिजे, काय डिझाईन असलं पाहिजे. असं बरंच जवळ महिना दीड महिना आम्ही त्याच्यावर डिस्कशन करताना फायनली हा डेलिओचा लोगो आणि ब्रँड तयार झाला. पण तुझ्या डेलिओ ब्रँडच्या अंतर्गत हे जे काही पदार्थ आहेत त्यांची खासियत काय आणि व्हरायटी कोणती कोणती आहे? तर ह्या कुकीज आणि केक्स, मेनली मी केक्स अशासाठी कप केक्स किंवा ब्राउनीज ठेवल्यात की मोठे केक जे वाढदिवसाचे असतात आयसिंग वाले ते खूप जण करतात, तर त्याच्यामध्ये मला जायचं नव्हतं. म्हणून मग मी कप केक्स किंवा असे ब्राउनीजचे छोटे छोटे केक्स असतात ते पटकन एक बाईट घेतला, पोट भरलं, पोट भरीचं होतं आणि छान वाटतं, बरोबर, तसं सुरू केलं. आणि कुकीज, तर मेन कुकीज अशा की ह्या पूर्ण हेल्दी कुकीज आहेत. त्याच्यामध्ये मैदा नाहीये, साखर नाहीये किंवा आपण जे तेल वगैरे म्हणतो ते नाहीये. तर प्युअरली कणकेच्या कुकीज आहेत, गूळ घालून केलेल्या कुकीज आहेत गोडीसाठी. आणि आपलं म्हणजे बाहेर जे व्हाईट बटर म्हणजे लोणी म्हणतो आपण ते घातलेलं आहे. तर हे पूर्णपणे हेल्दी आहेत. लहान मुलांपासून अगदी वृद्धांपर्यंत सुद्धा सगळ्यांचा आनंद घेऊ शकता. आणि तुझ्याकडे कुकीज मध्ये किती व्हरायटी आहेत? कुकीज मध्ये मेन मी 4 व्हरायटीज करतो. ओट्स, कणिक, नाचणी आणि चॉकलेट. पण याच्या व्यतिरिक्त जिरा कुकीजही करतो, ओवा कुकीज करतो. म्हणजे आता सध्या हे 6 प्रकार आहेत. या ब्राउनीचा इतका खमंग सुगंध आहे. सो आज आपण काही करणार आहोत कुकीज किंवा असं काही? आज आपण चॉकलेट कुकीज करणार आहोत. तू चॉकलेट कुकीज कशी करतोस ते दाखवतोय? नक्कीच. येस, सो चॉकलेट कुकीज कशी करतोय तो ते बघूया, म्हणजे तुम्हाला कळेल की किती छान निगोतीने तो करतोय आणि मग तुम्हाला ऑर्डरही करता येईल. सो बघूया. हो, नक्कीच. आपले चॉकलेट कुकीज तयार होत आहेत, पण मला एकूण असं दिसतंय की ओट्स कुकीज किंवा नाचणी कुकीज अशा तुझ्या हेल्दी कुकीज आहेत. सो तुझ्या हेल्दी कुकीज कडे कल जास्त आहे. सो हे कारण काय त्या पाठीमागचं? ओके, एक मेन कारण म्हणजे हल्ली सगळेजण जे तरुण पिढी जी आहे ती हेल्थ फ्रीक आहेत. जिम करणं, हेल्दी खाणं अशा दृष्टीने. आणि असं बऱ्याचदा बघायला मिळतं की मार्केटमध्ये मैद्याच्या कुकीज असतात किंवा साखरेच्या असतात.
हो तर म्हटलं मग सगळीकडे जर हेल्थ रिलेटेड सगळ्यांना बघताय तर का आपण हेल्दी कुकीज नाही बनवायच्या. मग त्या दृष्टिकोनातनं मी हेल्दी कुकीज बनवायला सुरुवात केली. ओके तर त्याच्यामध्ये आता ह्या फक्त कणकेच्या कुकीज आहेत. अच्छा ह्या आहेत त्या नाचणीच्या आणि चॉकलेट मिक्स केलेल्या कुकीज आहेत. ओके आणि ह्या ज्या तिसऱ्या आहेत त्या ओट्स आणि आल्मंड फ्लावरच्या आहेत. ओके तर ओके सगळ्याच प्रकारच्या कुकीज सगळ्या हेल्दी आहेत. अगदी लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत ओके. कोणीही खाऊ शकतं. ओके सगळ्यांना आवडतात. ओके आणि कपकेक्स आणि ब्राउनीज मध्ये नाही, कपकेक्स आणि ब्राउनीज ऍज ऑफ नाऊ मी मैद्याच्याच करतो. ओके कारण की मला ते अजून करून बघायचंय की ते कणकेच्या केक किती फुलतात किंवा काय. ओके तर ओके त्याला थोडंसं एक्सपेरिमेंट करायला मला वेळ लागेल. ओके पण त्यामुळे मग मी ह्या ज्या दोन्ही आहेत त्या मैद्याच्याच ओके. केल्या. कपकेक मध्ये कोणते प्रकार आहेत तुझ्याकडे अजून? कपकेक्स मध्ये मेन 3 प्रकार मी करतो. ओके. एक हा जो आहे तो रेड वेल्वेट आहे, ओके हा चॉकलेट कॉफी केक आहे ओके आणि एक ड्रायफ्रूट केक करतो. ओके असे 3 प्रकारचे ओके. केक्स आहेत. ओके आणि या ब्राउनीज तो एनी टाइम फेवरेट सगळ्यांच्या. ओके आपल्याला सिझलिंग ब्राउनी विथ आईस्क्रीम सुद्धा ह्याच्यात हो. करता येतं, करून ओके. खाऊ शकतो आपण. ओके तर आता ही जी ब्राउनी केली आहे ती ही प्लेन ब्राउनी आहे चॉकलेटची. ओके याच्याबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून पण करता येऊ शकते. मेहंदी ज्या अक्रोडाच्या असतात हो त्या हो घालून पण आपण करू शकतो. ओके ओके. आता फेस्टिवल सीझन सुरू होईल बरोबर. कारण आता जुलै महिना आल्यानंतर हो. श्रावण, मग श्रावणातले सण, इतर गोष्टी म्हणजे सगळेच आता सण किंवा हो, हो. आणि एकूण मेन सगळं मुख्य म्हणजे सुरू दिवाळी. होतात आणि कस्टमाइज ऑर्डर्स असतात. हो. तर तू कस्टमाइज ऑर्डर्स करून देतोस का आणि त्या अंतर्गत तुझ्याकडे काय काय Options असतात. ऑप्शन्स आहेत अवेलेबल? हो, मी कस्टमाइज करून देतो. कस्टमाइज इन द सेन्स कुकीज. आता एक ऑर्डर माझ्याकडे अशी आली होती त्यांना आपल्याला फक्त ओट्स आणि कणकेच्या कुकीज हव्या होत्या. तर मग ओके. मी ते कंबाईन करून एका बॉक्समध्ये दोन्ही कुकीज ऍड करून तसं ओके. करून दिलं. ओके एक माझा मित्र आहे त्यांनी कुकीजचा बुके करायला सांगितलं होतं. अच्छा बर तर तो कुकीजचा बुके करून त्याला कोणाला तरी गिफ्ट द्यायचं होतं म्हणून ओके. करून दिलेला. ओके तसंच त्याला एकदा काहीतरी फंक्शन होतं त्याच्या ऑफिसमध्ये, तर त्याला केक्स द्यायचे होते. ओके तर मग मी ते छान डेकोरेटिव्ह बॉक्समध्ये 2 रेड वेल्वेट, 2 कॉफी केक्स असे करून दिले ओके आणि ते ॲज अ गिफ्ट हॅम्पर म्हणून देता आलं. ओके तर ओके असे वेगवेगळे ऑप्शन्स पण आता मी विचार करतोय की कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी वगैरे तयार करून देता येऊ शकते. मग ओके मे बी त्याच्यामध्ये ह्या 4-5 प्रकारच्या कुकीज आहेत, त्याच्या व्यतिरिक्त अजून काही नवीन कुकीजचे फ्लेवर्स करता आले तर ते करता ओके येऊ शकतील. ते ओके. आपण सो तू अजून कुकीजचे फ्लेवर्स ऍड ऑन करणार करणार आहे? आहे. होय. ओके. आणि तुला ऑर्डर द्यायची असेल तर तू फक्त मुंबईतच ऑर्डर घेशील की पुण्यातही तू ऑर्डर घेतो? पुण्यातही मी घेतो ओके. आणि मग पुण्यात शक्यतो मी आता सध्या कसं करतो, जेव्हा पुण्यात माझी टूर असते की मी जातो त्यावेळेस मी माझ्या व्हॉट्सअपवरती टाकतो की मी असं असं पुण्यात येतोय, ओके तर कोणाला ऑर्डर द्यायची असतील तर केक्स किंवा ओके. कुकीजची ऑर्डर द्या. ओके. पण मुंबईत तू सगळीकडे मुंबईमध्ये हो, देऊ मुंबईमध्ये शकतो? मात्र सगळीकडे येस. सो मिक्स कुकीज पण आजकाल देण्याचा ट्रेंड वाढला हो आहे. हो सो तू अशा मिक्स कुकीज करतोस का? हो करतो. म्हणजे इव्हन मला तशी एन्क्वायरी पण आलेली आहे की मिक्स कुकीज मला हवेत म्हणून. ओके इव्हन एक दिवाळीसाठी मला आत्ताच एक ऑर्डर आली आहे कॉर्पोरेट ओके. गिफ्टिंगसाठी. तर ओके. त्यात त्यांना मिक्स कुकीज हवेत. ओके तर तसे मिक्स कुकीज करून त्याचे बॉक्सेस त्यांना डेकोरेट करून द्यायचे. ओके. सो म्हणजे कॉर्पोरेट साठी मिक्स कुकीज हा खूप उत्तम पर्याय हो, हो, आहे अगदी अगदी आणि आता फेस्टिवल सीझन साठी तर तो फारच नक्कीच. महत्वाचा ठरेल कारण कॉर्पोरेट मध्ये सतत काही ना काहीतरी नवीन गिफ्ट नवीन हॅम्पर्स वस्तू. लागत असतात. खरंय, खरंय. सो हे सगळं मिक्स असं तू गिफ्ट हॅम्पर्स हो देऊ हो शकतो. हो. इव्हन ये- एक मी सांगतो तुला, माझ्या मित्राचा वाढदिवस होता, तर त्याला असंच केक्स आणि कुकीज ह्या खूप आवडल्या होत्या. तर तो म्हणाला की मला असं काहीतरी, म्हणजे त्याची बायको मला म्हणाली की असं काहीतरी करून दे की जे तुझे प्रोडक्ट्स आहेत सगळे ते एक 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 प्रोडक्ट त्याच्यामध्ये येईल. ओके तर मग मी त्या केसमध्ये सगळ्या प्रकारच्या कुकीज, हे 3 प्रकारचे कपकेक्स, ब्राउनीज सगळं असं एका हॅम्परमध्ये बसवलं होतं. ओके. ते पूर्ण व्यवस्थित डेकोरेट केलं आणि त्याला ऍज अ गिफ्ट म्हणून हा एक तर खूपच खरं, छान खरं. ऑप्शन आहे. Yes. म्हणजे ज्यांना अशा प्रकारचं गिफ्ट हॅम्पर द्यायचं असेल आणि हा मुंबईकरांसाठी तर खूप छान हो, ऑप्शन हो. आहे कारण तू मुंबईत राहतोस, ठाण्यात राहतोस. नक्कीच. ठाण्यात जरी राहत असला तरी मुंबईत तो कुठेही ती देऊ डिलिव्हरी शकतो. देऊ शकतोस. Yes. येस. सो मुंबईत ज्यांना अशी सगळ्या प्रोडक्टची कस्टमाइज ऑर्डर द्यायची असेल त्यांनी ती नक्की द्यायला पाहिजे. सो लोकांचा फीडबॅक कसा आहे तुझ्या एकूण या कुकीज ना, कपकेक्स ना वगैरे? लोकांचा फीडबॅक खूप छान मिळतोय, रिस्पॉन्स खूप चांगला मिळतोय. मेनली
खूप जणांना ओट्स आणि आल्मंड फ्लेअरच्या कुकीज जास्त आवडतात. ओके मे बी रागी अजून त्याची टेस्ट डेव्हलप व्हायला लागते त्यामुळे ओके आवडत नसतील, पण ओके ओट्सच्या कुकीजचे ऑर्डर्स मला रेग्युलर बेसिसवरती ओके इव्हन रेग्युलर कस्टमर असं झाले ज्यांनी पहिल्यांदा माझ्याकडनं घेतलेत ते ओके देतात मला ऑर्डर्स त्याच्या. ओके इव्हन ब्राउनीज पण खूप जणांना आवडल्यात, तर ब्राउनीजच्या हो. ऑर्डर्स पण मला रेग्युलर बेसिस. ब्राउनीचा सुगंध तर येतोच आहे त्याच्यामुळे, आणि मी ते खाऊन पाहिजे नक्कीच नक्कीच. त्याच्यामुळे मी सांगू शकते की ब्राउनी अतिशय छान आहे. एक तुला मी एक किस्सा नाही म्हणता येणार, पण एक सांगतो की आमच्या इथेच एक 18 महिन्याची मुलगी आहे, तर ती नाचणीच्या कुकीज खाते आणि ओके. फक्त ह्या ज्यात मी करतो त्या खाते, बाहेर बाकी मार्केटमधल्या खात नाही. ओके तर तो एक फीडबॅक मला खूप चांगला वाटतो की हो. लहान मुलगी 18 महिन्याची आणि तिला ते आवडतात आणि ती खाते. ओके, म्हणजे 18 महिन्यापासून पुढे कोणीही कोणी. तुझ्या Yes. कुकीज अगदी आवडीने खाऊ शकतो. म्हणजे लहान मुलांना आवडणं हे सगळ्यात जास्त- महत्वाचं हो, असतं. exactly, आणि ती exactly. नाचणीची कुकी. नाचणीची कुकी ज्याची त्याच्यामुळे taste मग अगदीच हो. म्हणजे मोठ्या माणसाला पण आवडत हो नाही, हो तर ती लहान मुलगी खाते. हो तर इतकंच काय, तर या लहान मुलींना आवडतात. त्याच्या व्यतिरिक्त सध्या गोखले उपाहारगृह म्हणून ठाण्यामध्ये एक प्रसिद्ध दुकान आहे. अच्छा हो, हो. तर तिथे पण आपल्या कुकीज आपण ठेवतो. ओके तिथे मी कोणाला हवे असतील तर ते तिकडनं पण घेऊ शकतात. ओके, हे मस्त आहे. म्हणजे तुला तिथेही ठेवून वाव. तिथेही लोक हो, हो. तुला ऑर्डर देऊ शकतात. नक्कीच, येस, नक्कीच. तुम्ही गोखलेंच्या दुकानात पण जाऊन याच्या कुकीज घेऊ शकता किंवा त्याला घरी ऑर्डर देऊ शकता. त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलेच आहेत. तुम्ही कस्टमाइज कुकीज हव्या असतील तरीही सांगा, कपकेक किंवा काय हवं असेल तरीही सांगा, तर ती तुमची ऑर्डर नक्की फुलफिल केली जाईल. हे जसं मी म्हटलं होतं की मला आवड आहे म्हणून मी सुरू केलंय, तर तसं नाही नुसतं. त्याच्यासाठी मी FSSAI सर्टिफिकेशन सुद्धा ओके घेतलेलं आहे. त्यामुळे प्युअर हेल्दी अँड सेफ प्रोडक्ट्स आहेत. तुम्ही कधीही ऑर्डर करू शकता, त्याचा आनंद घेऊ शकता. आणि एकदा तुम्ही आनंद घेत म्हणजे मागवलं, ऑर्डर केलं की तुम्ही पुन्हा पुन्हा करणार याची खात्री आहे. अरे वा, मस्त. तर तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि आम्हाला सांगा तुम्हाला कसं वाटतं ते. तुम्हाला अजून काही वेगळ्या कुकीज त्याच्याकडनं करून घ्यायच्या असतील तरी तो करून देऊ शकशील. नक्कीच नक्कीच. येस कारण आता मला नवीन 2-3 व्हेरियंट्स करायचे आहेतच, कारण ह्या ओके. 4 बेसिक करतोय. ओके त्याच्या व्यतिरिक्त अजून 2-3 मेनली दिवाळीच्या गिफ्ट हॅम्परसाठी वगैरे मी करणार आहे, ओके तर त्या ऍड होतील याच्यामध्ये. ओके. इतकं मस्त सगळं आहे. मला चव बघावीशी वाटते. मी ब्राउनीची नक्कीच चव बघते आणि आपले गरम गरम कुकीज, Chocolate चॉकलेट cookies. कुकीज Yes. तर तयार आहेतच. हो. सो चॉकलेट कुकीज आणि ब्राउनी बघूया कशी वाटते. हो, ही चॉकलेट कुकीज पण आलेली आहे ताजी ताजी अशी, छान ब्राऊन असा मस्त रंग. खाऊन बघते. ही पण चवीला छान आहे आणि ज्या मुलांना चॉकलेट आवडतं त्यांच्यासाठी तर अतिशय मस्त आहे कुकी. हे कसलं आहे? ही ओट्सची कुकीज. ओके, छान ओट्स कुकीज आहेत. मस्त कुकी आहे ही आल्मंड कुकी. बदामाचे एक छान तुकडे तोंडात लागतात, त्याच्यामुळे मजा येते तो अनुभव घ्यायला. आणि एकदम असं गूळ वगैरे घातल्यासारखं असं वाटतंय. म्हणजे खूप गोडसर नाहीये, माफक गोड आहे. आणि ज्यांना हेल्दी खायचंय त्यांच्यासाठी तर अतिशय छान आहे, कारण अशी खूप तोंडात गोड गोड चव लागते असं मला झालं नाही. आणि आल्मंडचे जे तुकडे आले ना त्यांनी आणखीन मजा आली मला. सो ही कुकी अतिशय मस्त आहे, एक वेगळा पर्याय आहे. तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. वाव, मस्त हलकी झाली. हलकी एकदम. अतिशय क्लासिक ब्राउनी आहे आणि चॉकलेटचं त्याचं जे टेक्स्चर आहे ते इतकं मस्त आहे. चव छान आहे आणि हेल्दी ब्राउनी आहे हे जाणवत आहे. तर त्याच्यामध्ये तू तुझे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स ऍड केलेले आहेस, तर ते जाणवत आहे की ही हेल्दी ब्राउनी आहे, मैद्याची नाहीये, पण सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे. Yes. सो ही खाऊन मला मजा आली. आणि ही आईस्क्रीम बरोबर म्हणजे हो, ice cream सिझलिंग बरोबर ब्राउनी sizzling brownie साठी आपण याच्यासाठी खाऊ तर शकतो. अगदीच मस्त लागेल ही ब्राउनी. सो तुम्ही सिझलिंग ब्राउनीसाठी म्हणा किंवा नुसती ब्राउनी खायची असेल तरी तुम्ही ती नक्की खाऊ शकता. तुम्हाला हव्या असलेल्या कुकीजही तो करून देईल. तो तशीही ऑर्डर तुम्ही देऊ शकता. आणि पुन्हा भेटूया नवीन एपिसोडचं. तोपर्यंत 3 चीअर्स.